नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत आणि आनंदी असाल. सो येस, मी पण खूप मस्त आनंदी आहे. आणि खूप दिवसापासून आमचं प्लॅन सुरू होतं की कुठेतरी फिरायला जायचं म्हणून, आणि फायनली आम्ही देवदर्शनासाठी जात आहोत विथ फॅमिली. सो आम्ही कोण कोण जाणार आहोत ते मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. सो यू पीपल स्टे ट्यून फॉर दॅट. आणि येस, सध्या आम्ही आहोत नाशिकमध्ये. सो आम्ही इथून जाणार आहोत मालेगावला, आणि मालेगावहून फॅमिलीला पिक करून आम्ही पुढची जर्नी स्टार्ट करणार आहोत. सो येस, मी नक्कीच ब्लॉग शूट करण्याचा ट्राय करेल, आणि मी करणारच आहे ह्यावेळेस, नो एक्सक्यूज. सो येस, तुम्ही सुद्धा माझ्यासोबत ब्लॉग कंटिन्यू करा. सो स्टे ट्यून. गुड मॉर्निंग मंडळी. सो येस, आम्ही मालेगावला पोहोचलो आहोत आणि सगळं काही रेडी झालं आहे. आता आम्ही इथून निघू आणि तुम्हाला मी पुढे दाखवते. सो पुढच्या प्रवासासाठी आम्ही निघालो, पण आम्ही नेमकं कोण कोण जात आहोत हेच तुम्हाला सांगितलं नाही. तर आम्ही जात होतो आमचे आई पप्पा व मी आणि मयूर. खूप प्रवास केल्यानंतर फायनली आम्ही आमच्या फर्स्ट डेस्टिनेशन म्हणजेच तुळजापूरला पोहोचलो होतो. इकडे गेल्यानंतर आम्ही ऑलरेडी एका पुजारी बाबांची कॉन्टॅक्ट करून ठेवला होता, आणि त्यांच्यासोबत डिरेक्टली आम्ही मंदिरात गेलो. पूजा वगैरे सगळंच त्यांच्याकडे होतं. आम्ही आता आलो आहोत मंदिरात. तीच पुजारींना सगळं सांगून ठेवल्यामुळे त्यांनी सगळं रेडी करून ठेवलं होतं. आम्हाला फक्त पूजा घेऊन मंदिरात जाण्याची उशीर होता. ओटी आम्ही घरूनच आणली होती, बाकी सर्व पूजा पुजारी बाबांनीच दिली होती. त्यानंतर आम्ही डायरेक्टली मंदिरात गेलो, आणि तिकडे आमचं विदिन 5 मिनिट दर्शन झालं. तिकडे गाभाऱ्यात फक्त देवीचा चरणस्पर्श होतो. बाकी जी काही पूजा असते ती बाहेर येऊन करायची असते, ज्यात देवीची खोळ भरणं येतं, देवीची आरती, देवीला नैवेद्य देणं, हे सगळं ह्या बाहेर असलेल्या देवीच्या मूर्तीजवळ केलं जातं, जे की आम्ही करत आहोत. तसं तर मंदिरात भरपूर गर्दी होती, परंतु ऑलरेडी आमचा पुजारी बाबांसोबत कॉन्टॅक्ट झालेला होता, कारण काही महिन्यांपूर्वी मम्मी पप्पा इथे येऊन गेले होते आणि त्यांनी सुद्धा ह्याच बाबांथ्रू पूजा केली होती, आणि त्यामुळे आमचं दर्शन खूपच लवकर झाले आणि आमचा वेळसुद्धा वाचला. त्यानंतर आमच्या आईंनीसुद्धा पूजा करून घेतली, ओटी भरून घेतली. आणि येस, जर तुम्हालासुद्धा ह्या बाबांचा कॉन्टॅक्ट हवा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर देईल, सो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि येस, त्यानंतर तिथे जो नैवेद्य आपण देवीला अर्पण करतो, तो नैवेद्य आपण ग्रहण करायचा असतो, आणि तो आम्ही मंदिराच्या परिसरात बसून सगळ्यांनी मिळून खाल्ला. खूप सुंदर प्रसाद होता. तुळजापूरला आल्यावर तिकडचा चुडा भरायचा असतो सौभाग्यवतीने, असा एक समज आहे, आणि मी सुद्धा चुडा भरला. ऑफकोर्स मला बांगड्या वगैरे घालायला खूप आवडतं, आणि मी ते केलं. त्यानंतर इकडे एक दगड आहे ज्याचं नाव आहे चिंतामणी दगड. जर तो दगड राईटला फिरला तर आपली मनोकामना पूर्ण होते, आणि तो दगड जर लेफ्टला फिरला तर आपली मनोकामना पूर्ण होत नाही, असा तिथेचा समज आहे. आमचं दर्शन वगैरे झालं आहे, आणि एकदम छान दर्शन झालं आहे. आणि आम्ही ज्यांच्या थ्रू दर्शनाला गेलो होतो त्या बाबांचा नंबर मी तुम्हाला देईल, इन केस जर तुम्हाला हवा असेल तर. अशा प्रकारे देवदर्शनातील पहिलं डेस्टिनेशन म्हणजेच तुळजापूर येथील दर्शन आमचं खूप सुंदर पद्धतीने झालं आहे. आणि याच्यानंतर आम्ही फोटोज काढले. तुम्हाला आमचा हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. पुढचे देवदर्शन पण मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपल्या नेक्स्ट व्लॉगला. तोपर्यंत बाय, काळजी घ्या, आनंदी राहा.